मॅन परफेक्ट असं म्हणतात ना, ते काही चुकीचं नाही. म्हणून बाबा ते संत आपल्याला सहज सांगतात, सहज बोलतात, तरी देखील आपल्याला कळत. सहज बोलणे हित उपदेशम, ते आपल्या हिताचं सांगतात की बाबा भजन करा, नामस्मरण करा, हित ते करावे, देवाचे चिंतन करो नियमन एकविधम. ते संत सांगतात की देवाचं नामस्मरण करा, अगदी सहज सांगतात, पण सहज सांगून तुम्हाला आम्हाला कळत. आणि जर कळलं नाही मग संत काय करतात, करो निसायास शिकविती. ह्या तुकोबारायांच्या दोन पद्धती आहेत. विचार करा, पहिल्या पद्धतीत तुकोबाराय म्हणतात, लागोनिया पायाम विनवितो तुम्हाला, करटाळी बोला मुखी नाम. काय म्हणतात तुकोबाराय, लागोनिया पाया कुणाच्या, तुमच्या आमच्या. मग तुकोबारायांनी तुमचा आमचा पाया पडावा इतकी आपली पात्रता आहे का? तरी देखील तुकोबाराय काय म्हणतात, लागोनिया पाया विनवितो तुम्हाला, असं सरळ सांगतात बाबा, पण आपल्याला कळत. मग तुकोबाराय शब्द वापरतात, कारे नाठविसी. ही आरेकारीची भाषा तुकोबाराय वापरतात का? कारण आपल्याला सहज सांगून कळत नाही. म्हणून करो निसायास शिकविती. मग बाबा या संतांचा जर विचार केला तर अनंत उपकार संत आपल्यावर करत असतात. मग या जगाची एक रीत आहे, या जगाचा एक नियम आहे की ज्याने आपल्यावर उपकार केलेत त्याच्या उपकारातून उत्तीर्ण होण्याकरता आपण त्याला काहीतरी दिलं पाहिजे, बरोबर ना? मग बाबा एक साधक म्हणाला की तो खबर आहे, तुम्ही म्हणता की संत आपल्यावर इतके उपकार करतात की त्या उपकाराचं वर्णन सुद्धा करता येत. मग इतके उपकार संतांनी केलेत, मग त्या संतांना तुम्ही काय दिलं? तुकोबाराय म्हणतात की बाबा अरे त्या संतांना मी काय देऊ? का बरं? अरे बाबा विचार कर ना, हा असणारा जीव हा सर्वांना प्रिय आणि माणूस रात्रंदिवस काबाड कष्ट करतो, हे फक्त आणि फक्त स्वतःच्या जीवाकरता करतो. मग असा असणारा जीव जरी त्या संतांच्या पायावरती टाकला ना, तरी संतांनी केलेल्या उपकारातून उत्तीर्णता होऊ शकत नाही. अभंगाचा द्वितीय चरण. व्हावे उत्तराई ठेवी तो हा पायी जीव थोडा. त्या संतांनी केलेल्या उपकारातून उत्तीर्ण होण्याकरता हा असणारा जीव जरी त्या संतांच्या चरणावरती ओवाळून टाकला तरी बाबा संतांनी केलेल्या त्या उपकारातून आपली उत्तीर्णता होऊ शकत नाही. कंटाळा लागा काय तुम्हाला?
ऐका, आजकाल ना लोकांना विनोद आवडतात आणि एखादा कीर्तनकार जर आला, त्याने कीर्तनामध्ये जर खूप विनोद सांगितले तर आजकालचे लोक म्हणतात की वा, महाराजांनी काय कीर्तन केलं. पण ऐका बाबा, ही विनोद करण्याची जागा नाहीये. आणि तुम्ही म्हणाल की आजच्या महाराजांनी आम्हाला हसवलं नाही, मी हसवणार देखील, कारण ही विनोद करण्याची जागा. पण आजच्या लोकांना विनोद आवडतो, माझं म्हणणं नाहीये. तुकोबाराय म्हणतात, देवाचे चरित्र नवडे सर्वथा, विनोदाची कथा गोड वाटे. लोकांना आजकाल विनोद आवडतो, पण तुम्हाला जर विनोदच पाहायचा असेल तर त्यासाठी वेगळ्या जागा आहेत, तुम्ही त्या ठिकाणी जाऊ शकता. इथून विनोदाची अपेक्षा करायची, कारण या कीर्तनाची मर्यादा असते. काय मर्यादा आहे? भक्ती ज्ञान विरहित इतराम गोष्टी न कराव्या, प्रेम भरे वैराग्याचा युक्ती व्यवहाराया, जेणेकरून मूर्ती ठसावी अंतरी श्रीहरीची, ऐसी कीर्तन मर्यादा आहे संतांचा घरची. म्हणून बाबा, मी सांगितलेल्या कीर्तनामध्ये जरी लोकांना जरी नाही आवडलं तरी चालेल, पण त्या संतांना आवडलं पाहिजे, माझ्या देवाला आवडलं पाहिजे. आणि माझा प्रयत्न हा त्याच पद्धतीचा आहे. विठ्ठल विठ्ठल. मग ऐका बाबा, या अभंगाचा जर विचार केला तर पहिल्या चरणामध्ये ते साधू संत आपल्याला शिकवतात. तिसऱ्या चरणाचा विचार केला तर तिसऱ्या चरणामध्ये पहिल्या चरणामध्ये जागवतात, तिसऱ्या चरणात शिकवतात आणि शेवटच्या चरणाचा जर विचार केला तर ते साधू संत आपल्याला सांभाळतात. पण कशा प्रकारे? जशी एखादी गाय आपल्या वासराला सांभाळते, अगदी त्याचप्रमाणे ते साधू संत आपल्याला सांभाळ करत असतात. अभंगाचं शेवटचं चरण. तुका म्हणे
देवी कहाँ पर